गुड. सो लेट अस स्टार्ट. महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय भूगोल. पण महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय भूगोल बघण्याआधी महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे. आणि मी कुठलीही वेळ असू द्या पहिल्या लेक्चरला महाराष्ट्राची ओळखच करून घेतो, त्याच्याशिवाय पुढे जात नाही. हा नकाशा पुढचे 15, 20, 25, 30 मिनिटं तुमच्या समोर असणार आहे आणि आपण फक्त या नकाशासोबतच बोलणार आहोत, याच नकाशातली माहिती बघणार आहोत. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. बघा, महाराष्ट्राचा राजकीय नकाशा आहे. मुद्दाम इथं हँड मॅप आहे. अजिबात ते काय म्हणतात त्याला डिझाईन वगैरे करून मी पुस्तकात मॅप नाही टाकले. पुस्तकात हाताने काढलेले मॅप आहेत आणि हे सगळे मॅप आपल्या आधीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनीच काढलेले आहेत. आपल्या एका जुन्या बॅचची विद्यार्थी मीनाक्षी होती, तिने हे सगळे मॅप्स काढलेले आहेत. हे लक्षात घ्यायचं. ओके, आता महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे, त्याच्याबद्दल अडचण आहे. मग ते 36 जिल्हे कोणते, कुठं, त्याचं लोकेशन काय, अगदी याच्यावरती प्रश्न विचारतात. थेट वाक्य देतात ते की जालना जिल्ह्याच्या पूर्वेला हिंगोली जिल्हा आहे, असं वाक्य येतं तुम्हाला. कधी कधी प्रश्न येतो की पुण्याला लागून असणाऱ्या जिल्ह्यांची घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं सीमा सांगा सगळी, बरोबर ना. कधी कधी असा प्रश्न येतो की नंदुरबारची सीमा कुठल्या 2 राज्यांना लागलेली, असा प्रश्न येतो. तुम्हाला विचारतात की तेलंगणा आणि कर्नाटक या 2 राज्यांना लागून असणारा एकमेव जिल्हा कुठला सांगा. तर असं जे सगळे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न तुम्हाला या मॅपच्या रिडिंग वरनं समजतात. त्यामुळे मॅप रिडिंग अत्यंत महत्वाचं आहे. भारताच्या भूगोलाप्रमाणेच आपण इथं सुद्धा प्रत्येक चॅप्टर नंतर एक महाराष्ट्राचा ब्लँक मॅप दिलाय. तो तुम्हाला गरजेच्या गोष्टी त्या मॅपमध्ये फिल करण्यासाठी आहे. कमी पडला तर एखादा झेरॉक्स काढा आणि ते भरा, पण मॅप फिलिंग शिवाय जिओग्राफी आपल्याला करता येणार नाही. मॅप फिलिंग अँड जिओग्राफी आर इनसेपरेबल, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ओके, सो लेट अस स्टार्ट. कुठून स्टार्ट करायचं तुमच्या आवडीचा. सो वी विल स्टार्ट फ्रॉम द सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातला सर्वात ब्युटिफुल असणारा जिल्हा आहे तुमचा. महाराष्ट्रातला पर्यटन जिल्हा आपण म्हणतो, भारतातला पहिला पर्यटन जिल्हा आहे हा. त्यामुळे ते अत्यंत महत्वाचं. देवगड, तारकर्ली, देवबाग इथं तुम्ही जाता ना, तर ते वाला. सो सगळ्यात साऊथला आहे सिंधुदुर्ग. बघा, हे सिंधुदुर्गचं लोकेशन आहे. सगळ्यात साऊथचा असणारा आपला जिल्हा आहे, तो लक्षात घ्यायचा. सिंधुदुर्गच्या वरती दिसतोय तो रत्नागिरी आहे तुमचा, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. रत्नागिरीच्या वरती आहे तुमचा रायगड, स्वराज्याची राजधानी पहिल्यांदा होती तो. आता एक लक्षात घ्यायचं, सिंधुदुर्ग छोटाच आहे, पण रायगड आणि रत्नागिरी म्हटला मोठा कोण दिसतोय, रत्नागिरी थोडासा मोठा दिसतोय, रायगड थोडा छोटा दिसतोय. हे पण हे मॅप रिडिंगच करायचं आहे आपल्याला. थोडं सिली वाटेल, जुन्या पोरांना थोडस लईच एकदम बेसिक चाललंय वाटेल, पण हे तुम्हाला प्राकृतिक मध्ये आठवणार आहे, लोकसंख्येत सुद्धा आठवणार आहे. हे लक्षात घ्यायचं, कारण जवळचं काय लांबचं काय हे याच्यावरनं कळतं. सो सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी तुलनेनं मोठा आहे. त्यामुळं जर असा प्रश्न आला की या सगळ्यामधला मोठा जिल्हा कुठला, तर रत्नागिरी उत्तर लिहिता आलं पाहिजे. त्याच्या पुढचा तुमचा रायगड दिसतोय. रायगड झाल्यानंतर इथं बघा 2 तुमचे जिल्हे दिसत आहेत बारीक बारीक. इथं एक दिसतोय बघा, हा एक बारका चिनुकला, आणि त्याच्या बाहेर असा एक मोठा दिसतोय. तर बारका चिनुकला आहे तो मुंबई शहर आहे, मुंबई सिटी, आणि त्याच्या बाहेर दिसतोय तो मुंबई उपनगर म्हणजे मुंबई सबर्ब. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात छोटा जिल्हा कुठला विचारलं तर हे बारकं टिपक्यानं दाखवलेलं कुठलं आहे तुमचं, मुंबई शहर. तर हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्या पाठीमागं तुमचं मुंबई उपनगर आहे आणि त्याच्यावरती तुमचा ठाणे आणि पालघर आहे. आता हे 2014ला तयार झाला पालघर, त्याच्या आधी हा सगळा तुमचा ठाणे होता. म्हणजे त्यावेळेला कोकणातला सगळ्यात उत्तरेकडचा जो जिल्हा होता तो ठाणे होता. आता तो पालघर झालाय. पालघर वरती आणि ठाणे खाली, हे पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. आणि हे जे आता तुम्हाला मी 7 सांगितले, दीज 7 आर द पार्ट ऑफ कोकण. सो हे जे बघितलं ते कोकण आहे, लक्षात घ्यायचं. ओके, कोकण मध्ये किती बघितले, 1, 2, 3, हा 4, हा 5, हा 6 आणि 7. सो कोकण जो प्रशासकीय विभाग आहे किंवा त्याला आपण मुंबई म्हणू, या मुंबई प्रशासकीय विभागामध्ये तुमचे 7 जिल्हे आहेत. त्या 7 जिल्ह्यांमधला सगळ्यात मोठा कुठला दिसला तुम्हाला, रत्नागिरी. तो मोठा आहे का नाही नंतर बघणारच आहे आपण. आणि सगळ्यात छोटासा कुठला दिसला तुमचा, मुंबई शहर. आता याला आपण मुंबई प्रशासकीय विभाग म्हणतो, ओके, पॉलिटिकल भाषेमध्ये, आणि यालाच प्राकृतिक भाषेमध्ये कोकण असं म्हटलं जातं. कोकण का, कारण याच्या इकडच्या साईडला तुमचा काय आहे, अरबी समुद्र, आणि इकडच्या साईडला तुमचा सह्याद्री पर्वत आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्यामधला चिंचोळा भाग आहे, त्याला तुम्ही कोकण म्हणता. हे आपण प्राकृतिक मध्ये बघणारच आहे. त्यालाच पॉलिटिकल भाषेत बघायचं झालं तर मुंबई किंवा कोकणचा प्रशासकीय विभाग म्हटलं जातं. हे तुमचे साधारणतः 7 जिल्हे आहेत, हे लक्षात घ्यायचं. ओके, याच क्रमानं व्यवस्थित पद्धतीनं कोकणची किनारपट्टी. क्लिअर आहे सगळ्याला. आता कोकण संपला की दुसरा एक प्रशासकीय विभाग आपण घेऊयात. दुसरा प्रशासकीय विभाग इथंच आहे, तो व्यवस्थित पद्धतीनं बघूयात आपण. सो लेट अस सी. मुद्दाम थोडस मॅक्सिमाइज करतो म्हणजे लक्षात येईल, नंतर आपण ते एकत्र बघूयाच. इथं दिसतोय तुम्हाला, वी विल सी द नेक्स्ट वन, आणि तो आहे पुणे. माझा स्वतःचा असणारा पुणे जिल्हा आहे आणि पुणे प्रशासकीय विभागामध्ये मी राहतो. त्यामुळे आवडीनं पुणे, आता प्रत्येकाला प्रत्येकाचा अभिमान असतोच. तर हा तुमचा पुणे आहे, लक्षात घ्यायचं. पुण्यामध्ये जिल्हे कुठले,
एक पुणे इटसेल्फ आहे, त्याच्या खालचा तुमचा सातारा आहे, त्याच्या शेजारचा तुमचा सोलापूर आहे, त्याच्या खालचा तुमचा सांगली आहे आणि त्याच्या खालचा तुमचा कोल्हापूर आहे. त्यामुळे पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती झाले परत तुमचे जिल्हे? 5. हे 5 जिल्हे आहेत, हे क्लिअर आहे. लोकेशन कळत आहे का? पुण्याच्या खाली सातारा आहे, साताराच्या खाली लगेच कोल्हापूर नाही. बघा इथे दिसतंय की बारकसं असं सांगली इथं आलेलं आहे. त्यामुळं उद्या तुम्हाला सातारची बाउंड्री कोल्हापूरला थेट लागली आहे का असा पण प्रश्न येतो. आता हे पहिल्यांदाच इतकं जड नाही सांगत मी तुम्हाला, फक्त ओळख करून देतो. पुन्हा आपण राजकीय आणि प्राकृतिक बघताना ह्या सगळ्या गोष्टी डिटेल बघणार आहे. म्हणजे तुम्ही कधी पुण्यावरनं कोल्हापूरला गेला असाल तर NH-48 न जाता तुम्ही, बरोबर आहे ना? NH-48 न जाताना पुणे लागतं, कात्रज, बालाजीनगर, कात्रजचा घाट, खंबाटकी घाट, करण सातारा लागतं, कराड लागतं आणि त्याच्यानंतर मध्ये इस्लामपूर लागतं, पेटनाका, म्हणजे तो सांगलीचा भाग आला आणि मग तुम्हाला कोल्हापूर लागतो, हे लक्षात घ्यायचं. सो ही तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. कोल्हापूर आणि सातारा जोडलेलं नाहीये, तर मध्ये सांगली आलाय आणि सांगलीचा आकार बघा कसा दिसतोय. हा सांगलीचा आकार आहे असा, एखादा पक्षी उडतोय असं दिसतोय. एकदा विचारलं होतं STI ची प्री 2011 का 12ला, पक्षाच्या आकाराचा जिल्हा, तर पक्षाच्या आकाराचा जिल्हा तुमचा सांगली आहे. त्यानंतर तुम्हाला कोल्हापूर त्याच्या खाली दिसतोय, हे लक्षात घ्या. आता इथं बघा, हे असं बघा 1 2 3 4 आणि हे 5 असं तारा माशाच्या आकारात दिसतंय, स्टारफिश, तो आहे तुमचा सोलापूर. त्यामुळे तारा माशाच्या आकाराचा जिल्हा तो तुम्हाला तिथं सोलापूर दिसतोय. आणि पुन्हा इकडे पुणे पण आहे. सो हे 5 जिल्हे आले तुमचे पुणे प्रशासकीय विभागामध्ये, हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. हा कोकण झाला, इकडे आपण 7 बघितले होते, हा झाला पुणे, इथं आपण 5 बघितले, 7 आणि 5 झाले 12. क्लियर आहे कसं घेणं? उसके बाद हम जाएंगे ऊपर तक. आता बघा वरती चाललोय मी, आता पुण्याच्या वर बघा, डायरेक्ट आपण छत्रपती संभाजीनगरला नको जायला, इथं बघूया जरा. आता इथं एक प्रशासकीय विभाग मी काढतो, तो म्हणजे हा. बघा बरं अंदाज येतोय का? अंदाज येतोय का? बघा इथून काढतोय मी, म्हणजे नगरला घेतला मी, पण संभाजीनगरला घुसलो नाही. बरोबर आहे का तुम्हाला? संभाजीनगरला घुसलो नाही, तर मी इथून इथपर्यंत गेलेलो आहे. बघा बरं जर हा कुठला प्रशासकीय विभाग दिसतोय? नव्यानं तयार झालेला प्रशासकीय विभाग आहे, ज्याच्यामध्ये तुमचे 5 जिल्हे आहेत आणि त्या प्रशासकीय विभागाचं नाव आहे तुमचं नाशिक. बघा आता पुण्याला लागून असणारा अहिल्यानगर म्हणजेच आधीचा अहमदनगर तुमचा आहे, नंतर इटसेल्फ तुमचा नाशिक आहे. नाशिकच्या डोक्यावर बरोबर धुळे आहे, धुळ्याच्या उजव्या साईडला जळगाव आहे आणि धुळ्याच्या डाव्या साईडला नंदुरबार आहे. म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात उत्तरेकडचा जिल्हा कुठला दिसतोय? नंदुरबार. मग अशी दक्षिणेकडचा कुठला बघितला होता? सिंधुदुर्ग. तर हे लक्षात घ्यायचं. आणि हा झाला तुमचा नाशिक प्रशासकीय विभाग. किती जिल्हे झाले? 1 2 3 4 5. सो हे पुन्हा 5 झाले. मग अशी कोकणातले 7, पुण्यातले 5 आणि पुन्हा नाशिकचे 5. 7 आणि 5 12, 12 आणि 5 17. लोकेशन्स लक्षात ठेवा बरं जिल्ह्यांचे. मी मुद्दाम हे आउटलाईन काढलेले आहे. बघा आता अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर तुमचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे. म्हणजे अगदी इकडे तुमच्या कळसुबाई अकोले पासून पसरलाय आणि अगदी तुमच्या सोलापूरला कर्जत जामखेड पर्यंत पसरलेला आहे. इतका मोठा जिल्हा आहे, तो एक लक्षात ठेवायचा आपल्याला. सोय झाली तुमचे. आणि याला नाशिक जरी म्हणत असला तरी वरच्या 3 भागांना तुम्ही काय म्हणत असता? खानदेश. क्लिअर आहे सगळ्यांना? आता हे 3 काढले, मग इथला नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, याला तुम्ही म्हणता पश्चिम महाराष्ट्र. तर हे बघायचं आहे आपल्याला. राजकीय भाषेमध्ये प्रशासकीय विभाग असतील, प्राकृतिक लँग्वेज मध्ये तुम्हाला वेगळी प्राकृतिक नावं असतील. तर या अँगलने आपल्याला इथं लक्षात घ्यायचं. सो वी आर वॉचिंग किंवा वी आर learning about the districts, their boundaries and their locations in the map of Maharashtra. क्लिअर आहे सगळ्यांना? सो या पद्धतीने गोष्टी तुमच्या हे 7 संपले, हे 5 झाले, वरचे 5 झाले. नाव वी विल गो. सगळ्यात मोठा असणारा महाराष्ट्रातला प्रशासकीय विभाग आहे आणि त्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर. तो आहे आधीचा. आता बघा छत्रपती संभाजीनगर कुठे दिसतंय? इथं दिसतंय. दिस इज छत्रपती संभाजीनगर. इथून काढतो मी. आता हा पहिला छत्रपती संभाजीनगर दिसतोय. छत्रपती संभाजीनगरला लागून कोण दिसतोय तुम्हाला? जालना. जालन्याला लागून कोण आहे? परभणी. परभणीला लागून कोण आहे? हिंगोली. बाई इथं कन्फ्युजन होतं. आम्ही ज्याला इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये बसतो, मराठवाड्यातला एखादा पोरगा आला आणि PSI इंटरव्ह्यू आहे, मी त्याला म्हटलं कुठला? तो म्हणतोय हिंगोलीचा. मग म्हणलं तू मराठवाड्यातला का? म्हणतोय हो. मग सांग बरं मराठवाड्याचे जिल्हे. पहिलंच नाव घेतंय अमरावती. का अमरावती जरी जवळ असला तरी अमरावती मराठवाड्यात येत नाही, वाशिम मराठवाड्यात येत नाही, हे जातंय विदर्भामध्ये. मराठवाड्यातलं हे मधला भाग आहे 8 जिल्ह्यावाला, हे लक्षात घ्यायचं. त्यातला पहिला छत्रपती संभाजीनगर, शेजारचा तुमचा जालना, त्याच्या शेजारचा परभणी, त्याच्या शेजारचा कुठला दिसतोय तुम्हाला? हिंगोली. विचारलं जातं. परभणी आणि हिंगोलीच्या उत्तर म्हणजे वायव्य, ईशान्य, आग्नेय साईडला तुमचा कोणाला? नांदेड दिसतोय. नांदेडच्या परत तुमच्या नैऋत्य साईडला कोण दिसतोय? लातूर दिसतोय. लातूरच्या पुन्हा नैऋत्यला कोण दिसतोय? धाराशिव. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि मधला जे एकटाच राहिला बीड. आता बीडचं तर काय बोलायचं नाही. महाराष्ट्र भूगोल बीडचं लय अतूट नातं आहे, नाही तर काय तिथं पण चर्चेतले असतात गडी तुमचे. सो हा बीड आहे.
बीड बघा हाय तसा मनाने म्हणजे शरीराने तुमचा मराठवाड्यामध्ये आहे, पण घुसण्याचा प्रयत्न करतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्यायचं हे ऐकू. जर तुम्ही पुण्यावरनं बीडला प्रवास केला असेल किंवा विदर्भात वगैरे जायला, तर पुण्यावरनं तुम्ही इथं कर्जत जामखेडला जाता, मध्ये परत बीड लागतो, बीडवरनं परत नगर लागतो, हे लक्षात घ्यायचं. सो हा तुमचा बीड आहे मध्यंतरी, हे आपल्याला इथं बघावं लागतं. असे झाले तुमचे एकूण 8. बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सो हे झाले 8 तुमचा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, म्हणजेच झाला तुमचा मराठवाडा. मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर एकच आहे. एकूण तुमचे 8 जिल्हे आहेत, हे लक्षात घ्यायचं. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जिल्हे जर कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये असतील तर ते छत्रपती संभाजीनगरला आहेत, हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. कळतंय का? ओके मध्ये काय अडचण? सो या पद्धतीने तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. हे झाले तुमचे साधारणतः 8 झाले आपले. हे कोकणचे 7, हे 5 12, हे 5 17, 17 आणि 8 झाले 25. एकूण किती होते? 36. 36 मधनं 25 गेले, शिल्लक राहिले 11. कुठले शिल्लक राहिले बघूया जरा. हे 11 जे शिल्लक राहिले ते शिल्लक राहिले तुमचे या भागामध्ये. कुठून कुठं? आउटलाईन काढतो. नांदेड तर बघितला, इथून गेलं वाशिम आहे तुमचा, इकडे बुलढाणा आहे, इथून तुमची आउटलाईन तुमची इकडल्या साईडला सगळा. अँड दिस इज नथिंग बट महाविदर्भ. असा एक प्रश्न पण आला एकदा 2018 का 19ला. महाविदर्भ. आता विदर्भ म्हटलं की फक्त नागपूर नाहीये, नागपूर आणि अमरावती हे 2 प्रशासकीय विभाग आपल्याला विदर्भामध्ये टाकावे लागतात. हा सगळा महाविदर्भ इथून जो जातोय तुमचा बघा आता अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ, म्हणजे हा जो आहे मधला तुमचा, हा झाला अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती मधले जिल्हे बघा आता. पहिला लागतो तुमचा अमरावती, म्हणजे याचं मुख्यालय आहे ते. अमरावतीच्या खाली आहे अकोला, अकोल्याच्या खाली आहे तुमचं बुलढाणा, त्याच्या शेजारी आहे वाशिम, त्याच्या शेजारी यवतमाळ. म्हणजे मी जर पुणे म्हणलं, सोलापूर म्हणलं, सातारा म्हणलं, सांगली म्हणलं पटकन येतं मला, पण वाशिम कुठं, बुलढाणा कुठं, अमरावती कुठं, यवतमाळ कुठं नाही जमत. तर त्या पद्धतीने घ्यायचं. तसं आपण इथं बघितलं छत्रपती संभाजीनगर नंतर जालना, नंतर परभणी, नंतर हिंगोली, नंतर नांदेड, नंतर लातूर, नंतर धाराशिव मध्ये बीड. तसं इथं घ्यायचंय. आता गरीबासारखं पाठ करायचं, अ ब कडं पाठ करायचं बघा. ब ए ए बी बघा, अमरावती, अकोला, बुलढाणा हे 3 बघायचे. मग बुलढाणाच्या राईट साईडला वाशिम आणि वाशिमच्या राईट साईडला तुमचा यवतमाळ, हे लक्षात घ्यायचंय मस्तपैकी बघा. ब अमरावती, अकोला, बुलढाणा, शेजारी यवतमाळ, वाशिम आणि शेजारी तुमच्या यवतमाळ. हे झाले अमरावती मधले 5 जिल्हे. व्यवस्थित लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे का? ओके. अमरावती. पण आता अमरावती हा विदर्भाचाच पाठ आला, हा एक अमरावती सोडला तर शिल्लक राहिला तुमचा नागपूर. आणि नागपूरमध्ये किती शिल्लक राहिले बघा? 1 2 3 4 5 6. सो नागपूरमध्ये तुमचे 6 टोटल जिल्हे आले, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि हा तुमचा नागपूर म्हणजे मेन विदर्भ जो म्हणतो नागपूर आहे, पण तसं पाहायला गेलं तर नागपूर आणि अमरावती दोन्ही पण विदर्भात येतं. आता नागपूर प्रशासकीय विभागामधले जिल्हे बघा. आपल्याला असं वाटतं की नागपूर म्हणजे डायरेक्ट आपल्या ईशान्य साईडला आहे, असं अजिबात नाही. नागपूरच्या पलीकडे 2 जिल्हे आहेत. एक असा उभा तुमचा भंडारा, त्याच्या शेजारी उभा तुमचा गोंदिया आहे, त्याच्या अलीकडे नागपूर आहे, आणि नागपूरच्या पण अलीकडे तुमचा वर्धा आहे. वर्ध्यापासून तुमचा ऍक्च्युअल नागपूर प्रशासकीय विभाग सुरू होतो. मग वर्धा आला, मग नागपूर आला, मग भंडारा आला, मग गोंदिया आला. आणि गोंदिया संपल्यानंतर असा एक गडी रामकाठी सारखा उंच उभा आहे बघा, असं एकदम एक साथ सावधान वाला गडी आहे, तो गडचिरोली आहे. हे का सांगितलं? इकडं सुद्धा हा जो रायगड आणि रत्नागिरी असा उभाच आहे, पण तो असा लक्षात घ्या, छत्रपती शिवराय गादीवरती असे टेकून बसलेत. रायगड आणि रत्नागिरी थोडंसं स्लांटिंग आहे, पण गडचिरोली एकदम स्ट्रेट आहे. हे का सांगतोय? डायरेक्ट उचलतात एक जिल्हा, ओळखा म्हणतात. हे कुठला? एकदा प्रश्न होता त्यांनी, अमरावती, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, यवतमाळ आणि गडचिरोली हे कुठले जिल्हे असं एकटं दिलतं, म्हणजे असा आकार काढून दिलता, फक्त असा आकार काढून देताना ओळखा म्हणले होते कुठला जिल्हा, तर त्यावेळेला आपल्याला हे जमलं पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? गडचिरोली आणि गडचिरोलीच्या शेजारी तुमचा येतोय चंद्रपूर, सर्वात जास्त खनिजवाला जिल्हा. सो हे झाले तुमचे बघा. आता हे झाले नागपूरचे 6 आणि अमरावतीचे 5. 6 आणि 5 झाले 11. ह्या 11ला टोटल प्राकृतिक दृष्ट्या म्हणायचं झालं तर तो झाला विदर्भ. ओके. आणि प्रशासकीय दृष्ट्या म्हणायचं झालं तर अमरावतीमध्ये 5 आले आणि नागपूरमध्ये तुमचे 6 आले. बघा बरं, आपण बघितलं कोकणामध्ये 7, पुण्यामध्ये 5, नाशिकमध्ये 5, मराठवाड्यामध्ये 6 औरंगाबादला, अमरावतीमध्ये बघितले तर पुन्हा 5, आणि विदर्भामध्ये बघितले तर 6, 6 आणि 5 11 आणि 6 17 आणि 5 22 आणि 10, 22 आणि 7 22 आणि 5 27 आणि 27 आणि 7 नाही काय झालं 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 आणि 5 17 आणि 10 असं कसं झालं? 36 व्हायला पाहिजे ना बेरीज आपली. हा, इथं 8 पाहिजेत ना मराठवाड्यामध्ये. होते कधी कधी होते ते. हे 8 झाले तुमचे. सो 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 25 आणि 5 30 आणि 6
36 झाले. सो महाराष्ट्रामध्ये एकूण तुमचे जिल्हे आहेत 36. व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. हे झालं बेसिक गोष्टीपर्यंत आला तुम्ही. आता जिल्ह्यांचे लोकेशन्स तुम्हाला कळले, बरोबर आहे ना. मग आता मी तुम्हाला सांगत असतो बघा, आता लेक्चरमध्येच आपल्या या धड्याच्या शेवटी मी एक ब्लँक मॅप दिलाय. धडा भरला तुम्ही सगळ्यात, त्याच्यानंतर तुम्हाला जिल्ह्यांची नावं त्या ब्लँक मॅप मध्ये भरायची आहेत. ऑनलाईन जरी असलं तरी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायचंय आणि त्या पद्धतीनं गोष्टी करायच्या, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं. आता हे झालं. आता ही झाली आतली तुमची जी काय बाउंड्रीज आहे जिल्ह्यांची, ती एकूण 36 जिल्हे आहेत बघा. तरी पण कन्फ्युजन होतं. मी लई सांगितलं तरी छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्या शेजारी जालना आहे, त्याच्या शेजारी परभणी, त्याच्या शेजारी हिंगोली, मग नांदेड, लातूर, धाराशिव, बीड असा मराठवाडा आला तुमचा, बरोबर आहे ना. हा नगर तुमचा नाशिक मध्ये जातो, हे कधी पण लक्षात ठेवायचं. हे वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा भाग आणि वर्ध्यापासून पलीकडे सगळं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर, हे सगळं नागपूरमध्ये येतं. हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता हा जर महाराष्ट्र बघितला तर हा महाराष्ट्र तुमचा, हा भारत आपण जर काढला असा या भारताचा भाग आहे, बरोबर की नाही. इथं आणि इथं तुमचा महाराष्ट्र येतो, म्हणजे महाराष्ट्राचं भारतातलं लोकेशन आहे. म्हणजे आजूबाजूला तुमची काही राज्य लागून असणार आहे, ते लक्षात घ्यायचं. मग आपण तसं बघायला गेलं तर इकडच्या साईडला हे राज्य कुठला दिसतंय तुम्हाला, दिस विल बी गुजरात. उत्तरेच्या साईडला राज्य कुठला दिसेल तुम्हाला, दिस विल बी तुमचा मध्य प्रदेश. इकडच्या साईडचा राज्य कुठला आहे, दिस विल बी छत्तीसगड. आता एक्झॅक्टली इथं आलं तर दिस विल बी तेलंगणा, आणि इथं आलं तर दिस विल बी कर्नाटका, आणि साऊथला गेलं तर दिस विल बी गोवा. इथं आला तर हा तुमचा झाला अरबी समुद्र. ओके. आणि इथं बारकुस चिन्नुलं दादरा नगर हवेली दमन आता एकत्र झालेलं आहे, तर दादरा नगर हवेलीचा भाग आहे पालघरला लागून असणारा, तो हे झालं. म्हणजे कधी कधी ते असे विचारतात की महाराष्ट्राला लागून असणारी इतर राज्य कोणती, कोणत्या जिल्ह्यांना कोणती राज्य लागलेत असा सुद्धा प्रश्न विचारतो. म्हणजे एकाच जिल्ह्याला कधी कधी 2 पण राज्य लागले असतात बघा. इथं नंदुरबार दिसतोय, इकडे गुजरात आहे तुमचा, इकडे मध्य प्रदेश आहे. तर असेही प्रश्न विचारले जातात. पहिलं एकदा बाउंड्रीज फिक्स करून घेऊ आपण मस्तपैकी. चला बाउंड्री बघूयात आपण. पहिलं दिसतंय तुमचं गुजरात. इकडली जी साईड दिसती सगळी इकडली अशी, सो दिस विल बी वर गुजरात. गुजरातला कोण कोण लागले, एक नंदुरबार, दुसरं तुमचं धुळे, तिसरा तुमचा नाशिक आणि चौथा तुमचा पालघर. सो गुजरातला लागलेला आहे तुमचे हे 4 जिल्हे. एक तर उत्तर दक्षिण विचारतील किंवा दक्षिण उत्तर विचारतील. पालघर, त्याच्यावरती नाशिक, त्याच्यावरती धुळे, त्याच्यावरती नंदुरबार, आणि पालघरला इथंच दादरा नगर हवेली दमन दीव लागलेला आहे, हे एक लक्षात घ्यायचं. आता इकडे आला मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला कोण कोण लागलेले, मध्य प्रदेशला पहिला एक नंदुरबार दिसतोय, दुसरा धुळे दिसतोय, तिसरा जळगाव दिसतोय, चौथा बुलढाणा दिसतोय. पण अकोल्याची सीमा इथं लागली नाही, त्यामुळे पहिला ह्याला कट करून टाका. अभ्यास करताना असं मॅपिंग करा. मग 5 नंबरला अमरावती दिसतोय, वर्ध्याची बाउंड्री लागली दिसत नाही बघा इथं. 6 नंबरला नागपूर आहे, 7 नंबरला भंडारा, 8 नंबरला गोंदिया. त्यामुळे सर्वात जास्त जिल्हे कोणाला लागलेत आणि सर्वात जास्त सीमा कोणाला लागली तर ती लागलेली आहे मध्य प्रदेशला. हॅट. मग पहिलं काय करायचं, वरचे सगळे जिल्हे आले कारण ते आपण केलेत. मग काय नाहीत हे पाठ करायचे. अकोला नाहीये आणि वर्धा लागले नाहीये, हे लक्षात ठेवलं तरी माझं काम सोपं होणार आहे. कळतंय काय, जनता. ओके, या पद्धतीनं. आता इकडे छत्तीसगड आला. छत्तीसगडमध्ये इथं तुम्हाला गोंदिया दिसतोय, हा पहिला झाला, आणि दुसरा दिसतोय तुम्हाला गडचिरोली. क्लिअर आहे सगळ्यांना. हे गोंदिया आणि गडचिरोली एकदम सोपं, याची अडचण आहे. आता तेलंगणा बघा. ह्या नांदेडच्या बराबर मध्यात नाही, इकडे तेलंगणा आहे, इकडे कर्नाटक आहे. त्यामुळे नांदेड अर्धा तेलंगणामध्ये, अर्धा नांदेडमध्ये, आता सॉरी कर्नाटकामध्ये. बघू तेलंगणाला कोण कोण लागले. पहिला गडचिरोली, दुसरा चंद्रपूर, तिसरा यवतमाळ आणि चौथा नांदेड. बघा अभ्यास किती कामाचा येतो. गडचिरोलीची एवढी बाउंड्री आहे, चंद्रपूरची एवढी बाउंड्री आहे, नांदेडची एवढी बाउंड्री आहे, यवतमाळची एवढीशी बाउंड्री आहे. PSI मेन्स 2022 ला प्रश्न विचारला होता, तेलंगणाला कोणत्या जिल्ह्याची सर्वात कमी सीमा लागली, आणि त्याचं उत्तर होतं यवतमाळ. इतक्या बारकाईनं ते प्रश्न विचारतात. कंबाईनली स्पेशली इथं जरा जास्त लक्ष द्या, तुम्हाला महाराष्ट्रच तारणहार आहे हे लक्षात घ्यायचं आपल्याला. क्लिअर आहे सगळ्यांना. सो हे झाले तेलंगणाचे 4. आता नांदेड पासून खालपर्यंत सगळा कर्नाटक सिंधुदुर्ग पर्यंत. सो पहिला लागला तुमचा एक नांदेड पहिला, दुसरा लागला तुमचा लातूर, तिसरा धाराशिव, चौथा सोलापूर, 5वा सांगली, 6वा कोल्हापूर आणि 7वा अर्धा भाग लागला तुमचा सिंधुदुर्गचा. सो कर्नाटकाला लागले 7, तेलंगणाला इथं 4 आपण बघितले, व्यवस्थित लक्षात घ्यायचे. आता बघा सरळ डायरेक्ट तुमची उत्तर दक्षिण आहेत. डायरेक्ट पाठ पाहिजे. नांदेड आहे, नांदेड नंतर लातूर आहे, नंतर धाराशिव आहे, नंतर सोलापूर आहे, नंतर सांगली, नंतर कोल्हापूर आहे, नंतर सिंधुदुर्ग. या पद्धतीनंच तुमचे ते व्यवस्थित पाठ झाले पाहिजेत. कळतंय का. सो या पद्धतीनं तुमचे. आणि इकडे गोव्याला एकटाच गडी,
गोव्याला कोण? सिंधुदुर्ग. तुम्ही कधी सिंधुदुर्गला देवबाग तारकर्लीला गेला, तिथून फक्त 50 किलोमीटर गोव्यामध्ये एंट्री तुमची पणजीला जाताना. सो हे लक्षात घ्यायचं. सो ह्या झाल्या सगळ्या सीमा, महाराष्ट्राला लागून असणारे इतर जी राज्य आहेत त्यांच्या सीमा आपण व्यवस्थित पद्धतीने बघितल्या. पण इथं गंमत अशी झाली की काही काही जिल्ह्यांना 2-2 राज्य लागलेली तुम्हाला दिसतात बघा. कुठे दिसतंय? हा नंदुरबार. इकडच्या साईडला मध्य प्रदेश, इकडच्या साईडला गुजरात. इथंच करून टाकायचं झालं. नंतर हा धुळे पण आहे बघा. इकडच्या साईडला मध्य प्रदेश दिसतोय आणि इकडच्या साईडला गुजरात दिसतंय. सो हे पण लक्षात ठेवायचं. इव्हन हा पालघर, पालघरच्या अर्ध्या भागामध्ये गुजरात आहे, अर्ध्या भागामध्ये दादरानगर हवेली. म्हणजे असे 3 जिल्हे झाले, त्याला 2 राज्यांच्या सीमा लागल्यात. इकडे या, गोंदिया दिसतोय. गोंदियाच्या या भागामध्ये मध्य प्रदेश आहे आणि दिस भागामध्ये छत्तीसगड आहे तुमचा. गडचिरोली या भागामध्ये तुमचा छत्तीसगड आणि या भागामध्ये तेलंगणा. नांदेड या भागामध्ये तेलंगणा, या भागामध्ये कर्नाटक दिसतंय तुम्हाला. त्यानंतर इकडं सिंधुदुर्गला पण इकडच्या साईडला कर्नाटक, इकडच्या साईडला तुमचा गोवा. असे तुमचे बघा 1 झाला, 2 झाला, 3, त्यानंतर हे 4, त्यानंतर हे 5, 6 आणि 7. अशा 7 जिल्ह्यांना एकूण 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. हे लक्षात घ्यायचं. बघा बरं, जवळपास एक 15-20 मिनिटांपेक्षा जास्त झाले असतील. आपण फक्त मॅप बघतोय. एका मॅपचं रिडिंग किती लेवलला करता येतं आणि मॅपचं अंडरस्टँडिंग तुमचं जितकं चांगलं असेल, डोळ्यात भरला पाहिजे मॅप. असं एकटक बघायचं, मॅप जितका डोळ्यात भरल तेवढे प्रश्न सुटतील एवढं मात्र कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला नंतर मॅपिंगचा, नंतर महाराष्ट्राच्या प्राकृतिकमध्ये सह्याद्री कुठं, पठार कुठं, कोकण कुठं याचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. सो या अँगलनं हे झालं आपलं मॅपचं रिडिंग. क्लिअर आहे का सगळ्यांना? सो या अँगलनं महाराष्ट्राच्या राजकीयची आपण ओळख बघितली.